महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. विश्वकल्याणाचा मध्यमार्ग सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना दुवा झाला. आज या ठिकाणी आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे ज्याला फलंदाज म्हणता येईल असे ज्यांनी वंचित आघाडीमध्ये 8 वर्ष गेले 8 वर्ष काम करतात आहे. त्यापूर्वी सुद्धा त्याचे भारिप बहुजन महासंघामध्ये अनेक वर्षे काम केलं आहे, अनेक संघटनामध्ये काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही जिल्ह्यामध्ये समतावादी विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेमध्ये पण ते आमचे पिढीचे शिलेदार होते. असे शामसुंदर वराडकर याचा 53व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे. आपण आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे जमलेलो आहोत. या ठिकाणी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण आदरणीय तानाजीराव कांबळे हे घोषित आहेत. त्याचप्रमाणे या बैठकीला या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव आदरणीय समाजभूषण रावकरजी जाधव येथे उपस्थित आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे आमच्या सर्वांचे जे सल्लागार आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे गुरुवर्य भिडी जाधव सर येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे ज्यांचा वाढदिवस साजरा करतोय हे आमचे शामसुंदर वराडकर येथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आजच ज्यांच्या नावाची घोषणा झाली कायस्थायी संघटना जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग ते आमचे दीपकराव कांबळे येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचा पर्यटन विभाग जे समाजात चांगले यशस्वी ते आमचे विक्रम जाधव इथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आदरणीय शामसुंदर वराडकर यांचा वाढदिवस इथे साजरा करणार आहोत. त्याच अनुषंगाने मी आदरणीय विश्वनाथ कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी अधिक त्याच्याबद्दल मनोगत व्यक्त करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. आज अशा आमच्या मित्राचा आपण वाढदिवस साजरा करतोय की ज्याने आंबेडकरी चळवळीमध्ये गेली 30 ते 35 वर्षे आपल्या कॉलेज जीवनापासून सर्वस्व झोकून देऊन काम केलेलं आहे. अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहिलेला हा लढवय्या आक्रमक आणि स्पष्ट वक्ता कार्यकर्ता म्हणजे आमचे मित्र शामसुंदर वराडकर. त्याने मालवण तालुक्यामध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली आणि हे काम करत असताना विशेषतः राजकीय चळवळीकडे त्यांचा जास्त ओढा राहिलेला आहे. विद्यार्थी दशेमध्ये हाती नोकरी नसताना, व्यवसाय नसताना चळवळीमध्ये झोकून देऊन काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आज आपली ही कदाचित शेवटची पिढी आहे की जी चळवळीमध्ये हाती काही नसताना सर्वस्व झोकून देऊन काम करते. त्यापैकी आमचे शामसुंदर वराडकर हे एक आहे. म्हणजे जसं म्हणतात की नाही शिरा नाही पंथी असे अनेकांच्या वाट्याला उपेक्षा येते. परंतु आम्ही या चळवळीकडे जरा थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष दिल्यानंतर शामराव मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि त्यांचं जे नेतृत्व आहे हे पुन्हा एकदा त्याला एक झळाळी मिळालेली आहे. या ठिकाणी मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना यापेक्षाही पुढची मोठमोठी पदं मिळव, जिल्ह्यातील जनतेची त्यांच्याकडून सेवा घडव आणि त्यांच्या एकंदर सर्व आरोग्य, कौटुंबिक जीवन या सर्वांसाठी मी मंगल कामना व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मित्र आणि आंबेडकरी चळवळी आंबेडकर घराण्यावर निष्ठा ठेवून शालेय जीवनापासून भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेचं काम करणारे दीपक भाऊ कांबळे हे आरोग्य विभागामध्ये काम करतात आणि आरोग्य विभागामध्ये देखील
ते ज्या ज्या गावात ज्या ज्या केंद्रामध्ये काम केलेलं आहे तिथं त्यांच्या केंद्राला बक्षिसं मिळालेली आहेत, अगदी प्रथम क्रमांकाचं देखील. एवढं त्यांनी गोरगरीब जनतेला रात्री अपरात्री सेवा देतात, ते आपल्या कामाचं तास मोजत नाही. त्याचबरोबर उरलेला वेळ आहे हा धार्मिक कार्यासाठी देतात. ते कोणत्याही पद्धतीनं राजकारणात कुठेही सक्रिय नसतात, पण हा एक परिवार आहे. या परिवारामध्ये आज त्यांना काष्टराई कर्मचारी महासंघ यांचा आरोग्य विभाग आहे, यामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होतो. आणि या काष्टराई कर्मचारी महासंघाचं जिल्हाध्यक्षपद आरोग्य विभागाचं दीपकजी कांबळे यांना मिळालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. इथून त्यांची पुढची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने हो, त्यांच्याकडून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची तसेच जनतेची सेवा घडो अशा प्रकारच्या शक्तीच्या या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद. विश्वनाथ कदमनी त्यांचं चांगलं अनुभव केलेला आहे. आता मी योगराव जाधव यांना विनंती करतो वर्गामध्ये. सर्वांना जय भीम. उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय या वाढदिवसाचे आदरणीय शामसुंदर वराडकर साहेब यांचा आज जन्मदिन, त्या निमित्तानं आपण इथे सर्व जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी आदरणीय जिल्हाध्यक्ष बहुजन आघाडीचे आदरणीय तानाजी कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम, तसेच राष्ट्रीय सचिव आदरणीय रामकृष्ण जाधव, तसेच आमचे मार्गदर्शक गिरीश जाधव, तसेच जिल्ह्याचे माजी सेक्रेटरी आणि आता नूतन काष्टराईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दीपक कांबळे, तसेच नुकतेच निवृत्त झालेले आदरणीय इंजिनियर अनिल जाधव साहेब, प्रकाश सांगलीकर, प्रभात कदम, सर्वांना जय भीम. जय भीम. आज आपण इथं शामसुंदर वराडकर साहेब यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. मला खरंच मी त्यांना जेव्हा प्रथम बघितलं 8-15 वर्षापूर्वी, तर ते एकदम हजर जबाबी, कुठचंही तुम्ही काही सांगणार नाही. ॲक्च्युली ते ह्याच्यामध्ये एकदम तज्ज्ञ आहेत की शासकीय काम कुठचंही असू दे, त्यामध्ये ते एकदम कुठचंही काम असू दे ताबडतोब करणारे आणि कुठच्याही विषयावर काही सांगत नाही, फक्त उत्तर देणारे असे ते हजर जबाबीपणा त्यांच्यामध्ये जास्त मला आवला तो. तेव्हा तर मी त्याचा फॅनच आहे. तर असे मी रोखठोक मनात किंतु परंतु त्यांच्या मनात काय नसतं, का असेल तर काय मला चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा. असे आमचे आदरणीय शामसुंदर वराडकर यांना वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य घरवाडीचं जावं, तसेच त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त हो एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो. त्याचं मन नजर यानंतर मी दीपक कांबळे यांना विनंती करतो. आमचे मित्र आदरणीय शामसुंदर वराडकर साहेब त्यांचा वाढदिवस 53 वाढदिवस संपन्न होत आहे. भावना अतिशय आनंद होत आहे. आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी मला वाटतं लहानपणापासून त्यांचं काम करण्याचं पिंड आहे. आज ते कुठल्याही विषयावरती, कुठल्याही वक्त्यावरती, कुठल्याही चुकीच्या ह्याच्यावरती डायरेक्ट भाष्य करतात, घाबरत नाही. सडेतोडून त्यांची ही असते, वाणी असते आणि ते म्हणतात मी घाबरत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही सत्यवादी आहोत, आम्ही खोटं काम करत नाही, असं त्यांचं परकट असं वागणं असे पाहून आणि बरं वाटतं, समाधान वाटतं की काही कार्यकर्ते असे असले पाहिजे, परकट बोलणारे, नाहीतर पाठीमागे पुढे अशी त्यांची भावना नाही. आणि असे आमचे शामसुंदर वराडकर हे चांगले लेखनिक आहेत. एका तहसीलदार ह्याच्यामध्ये नॉन रायटर म्हणून कामालाच करतात. आज त्यांना जमिनी जागेची अतिशय त्यांची स्टडी आहे. म्हणजे कुठल्याही जमिनीचा कागद असो, कुठल्या गोरगरिबांची सेवा असेल, कुठल्या योजना असेल, हे ते त्यांचा हात काढा. तर त्यामध्ये ते लोकांची सेवा करतात. लोकांची सेवा करण्याकरता आपलं रोजी रोटी ते आपलं उदरनिर्वाह ते पाहून अतिशय आनंद होतो. आज म्हणतो नोकरी नसेल, धंदा नसेल तर माणूस वेळाचा वापर करतो. पण
म्हणून हे आमचे बांधव अतिशय काबड कष्ट करून आपल्या डोक्याचा वापर करून जनतेची सेवा करा, गोरगरीब लोकांना सेवा देणे हे अतिशय आम्हाला पाहून बरं वाटतं. आज त्यांचा गावगाव आहे सगळीकडे, मालवण असेल, कुडाळ असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ते गेले तर श्यामसुंदर वराडकर हे नाव सगळीकडे गाजतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची चांगली खॅसियत आहे, ही पाहून त्यांना आनंद होतो. आधी अशा मित्राला आमच्या परकड वक्तृत्व करणाऱ्या मित्राला आमच्या जिल्हा शाखा सिंधुदुर्ग भारतीय भाव, तसेच मी आता नूतन जिल्हाध्यक्ष काष्ट आरोग्य विभागाच्या संघटनेच्या वतीने चालणार माझी निवड झाली. तर त्या काष्ट सर्व आरोग्य विभागाच्या संघटनेच्या वतीनं आम्ही ज्या ज्या विभागाचे काम करू त्यांना त्या सर्वांच्या वतीनं आदरणीय शामसुंदर वराडकर यांना आम्ही वाढदिवशी लाभ शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढे यानंतर आपले युवा कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांना मी विनंती करतो त्यांनी मला व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांना प्रथमतः क्रांतिकारी जयवीर. आज या ठिकाणी आमचे बंधू शामसुंदर वराडकर साहेब यांचा वाढदिवसाचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. शामसुंदर वराडकर यांना मी लहानपणापासून ओळखतो. माझ्या मावशीचे दीर आहेत ते, म्हणजे एकदम जवळचं नातं आहे आमचं. त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणूक अतिशय खूप चांगली आहे आणि समाजामध्ये मालवण तालुका म्हटल्याच्या नंतर शामसुंदर वराडकर हे नाव पहिलं पुढे येतं आणि मी आतापर्यंत ऐकलेलं आहे. त्यांचा जो कामाचा जो तडाखा आहे तो मी दळू नाही, पण त्यांचं जो कोणाकडून ऐकलं गेलं तर तो एकदम भरारीचा असा त्यांचा जो कामाचा तडाखा आहे तो जबरदस्त आहे. म्हणून त्यांचं आज नाव मालवण तालुक्यामध्ये म्हणा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव भरपूर असं गाजतं. आज या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. त्याचबरोबर आमचे आजोबा आदरणीय दीपक कांबळे गुरुजी यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कर्मचारी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनाही त्यांनाही जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि परत पुन्हा आमचे वराडकर गुरुजी वराडकर साहेब यांच्यासाठी एक दोन शब्द फक्त मी सांगतो की फुलों ने अमृत का नाम भेजा है, तारों ने गगन से सलाम भेजा है. फुलों ने अमृत का नाम भेजा है, तारों ने गगन से सलाम भेजा है. ये जन्मदिन मुबारक हो आपको शामसुंदर वराडकर, सच्चे दिल से प्रकाश ने सरकार भेजा है. त्यानंतर आमचे आदरणीय बी जाधव सर यांना विनंती करतो दोन शब्द. शामसुंदर वराडकर आणि स्पष्टपर्यंत बोलणार पाठीमागे आणि पुढे बोलणार पद्धतीने चांगल्याला चांगलं बोलायचं वाईटाला वाईट तो काही बोलतो एवढं आणि अशी माणसं खरंच बोलत होतो. आता तोंडावर बोल बोलल्याने लोकांना आणि ब्रह्मज्ञानाने आपण कोणते पाहिजे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण दिलं होतं. तो त्याला आम्ही शामनेर म्हणतो, बौद्धाच्या केंद्रीय शिक्षक म्हणतो. पण एवढी प्रशिक्षण पार केल्यानंतर त्याचा आपल्या बोलताना म्हणून स्वतःची कुठली बोलून त्यात ते शून्य दिसून येते. मग ते घेतलेल्या प्रशिक्षणाचा ज्ञानाचा याचा आपण उपयोग हा प्रश्न होतो. पण असं प्रशिक्षणाने परवाड्यात न पडता नाही. त्याच्या पहिल्या शुल्लता जी आहे ती वराडकरच्या स्वतःच्या आचरणातून दिसून येते. त्याला मी वकील म्हणतो. मी त्यांना वकील दिली कारण वकील आला जेवढं त्यानंतर जास्त ज्ञान वकील खात्याच्या कामाचं मला माहिती. आणि मी सांगतो मला वकिलाकडे जाऊ नका, वकिलाकडे जाऊन माझ्या पैसे बरबाद करण्या म्हणजे आणि त्याचा अनुभव लोकांना आला. त्याने जो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आमची कामं झाली. त्या वकिलाकडे 2-3 हजार खर्च करावे लागले. तिथे मुख्यमंत्री काम चांगल्या मनाच्या कामाची दळमळीचं कार्य करता आहे. त्याच्यामुळे दळमळीबद्दल मनामध्ये असतात. तर परवाचा दिवशी निघाले आम्ही सगळे कार्यक्रम करतो.
पण यापेक्षा आपली वंचितची चळवळ पुढे न्यायची असेल तर आपण काहीतरी निश्चित कार्यक्रम दाखवला पाहिजे. आपण कार्यकर्ते वाढवले पाहिजे, स्वतःच वाढवले पाहिजे. तळमळ आहे म्हणजे बरोबर आहे, तळमळ आहे त्याप्रमाणे आम्ही बघू आपले सर्वजण आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ते वास्तवात आणलं पाहिजे. तर तुमच्यासारख्या माणसाच्या मनाला किंवा अशा सच्च्या कार्यकर्त्याला शांती लागेल. आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आम्ही या तळावर आहोत, तुम्ही या, आपण ही मोहीम हाती घ्यायची आहे, आपण समाजात वाढवायची आहे. तसंच आपल्या भारतीय गोदा मसाला आम्ही म्हणतो आपण वाढवली ते जर म्हणतात भारतीय गोदा मसाला या ठिकाणी जेव्हा आणली तेव्हा अंकित पंढरकरांच्या मिटिंग आमच्या घरी व्हायची. नितू जाधव आमच्या घरी आलेले आहे, आमच्या घरी भैयासाहेब घरी मात्र होते, त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्याची झाली जे भारतीय गोदा आम्ही आणली त्याचं मी साक्षीदार त्याला मी त्यावेळेला सभासद होतो. त्यावेळी बौद्ध आमची बौद्ध हिंदोदक मंडळ होते. त्या बौद्ध हिंदोदक तुला सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांचं होतं, हे नितू जाधवांनी केलं होतं, ते आम्ही हे केलं. अशा प्रकारे चळवळ पुढे जे केलं त्या लोकांनी सांगायला पाहिजे. आणि मी जर केली असेल तर त्या चळवळीचं माझं विमान असतं. मी आता हे लोक मला येत होते पण मी ते आणले ते जे रोप लावले त्या रोपावर मी फुलाट मागणार नाही अशी वृत्ती असल्या कामाने आणि ती फुलाटकडे तेव्हाच त्या ठिकाणी त्याकडे कामाला म्हणाले. तसेच काय करतात काय फुलाटकर जहाँ तुम जाओ वहाँ गुलशन के लिए सितारे तुम्हें देखकर सलाम करे, खुशी की जो हर बरसात है तेरे आंगन में बरसी. मराठवाड्यांच्या सर्व कर्तृत्वाचा चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे. आता मी प्रभाकर यादव सर शिवलेल्या पत्रकारांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि परिवर्तनाचे संविधान करून आज या ठिकाणी तरुण तडफदार असं नेतृत्व आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर एक प्रगल्भ असा अभ्यास असं मला तर वाटतं सिंधुदुर्गामध्ये की श्यामसुंदर वराडकर सारखा सध्या तरी अजून नाही. कारण जेव्हा मी पाहिल्यानंतर असं वाटलं की कुठलंही काम असू दे, ते मग ते वसूल विभागाचं असू दे, ते कास्ट सर्टिफिकेट असो, त्या पद्धतीने त्याने प्रगल्भातून त्याचं जे ज्ञान आहे ते वाकरण्यासारखं आहे. त्या 15 वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. रत्नागिरीला आपल्याला जात पडताळणीचं त्या ठिकाणी कार्यालय होतं आणि त्या जात पडताळणीमध्ये महत्त्वाची व्यक्ती होती आणि त्याच्या मुलीचं काम होतं आणि ते तिथे होत नव्हतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की बघा हे बघा तुमचं काम काही असो, कुठलंही काय असू दे, तुम्ही जाऊन श्यामसुंदर वराडकरकडे जाऊन सांगायचं की मी घावनळकरने पाठवलं आणि त्याने ते काम त्या कुठल्या पद्धतीने कसं बसवायला पाहिजे त्या अधिकाऱ्याला तिथे जाऊन बसला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं की ह्या अशा अशा पद्धतीने त्याचं काम व्हायला पाहिजे. आणि ती मुलगी आज पोस्ट ऑफिसमध्ये कामाला साऊंड म्हणजे असा हा प्रगल्भ म्हणजे आज जरी माझ्यापेक्षा लहान असला त्याचं बालपणापूर्वीपासून त्यांच्या आजोबा त्याच्यापासून आमचं जे काही नातं होतं तिथे म्हणजे नातं म्हणजे झालं. माझी बहीण पण त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्याच्यातून त्यांचा जो घराचा जो संपूर्ण घर होतं ते एकदम शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण वराड गावामध्ये आपल्या समाजामध्ये वराड हे गावे त्यांचं जे वडील होते आपले बुधाजी वराडकरांचं नाव घेतल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुधाजी वराडकर हे आपल्यामध्ये त्यावेळीचे म्हणजे बुवा म्हटले जात होते. त्यावेळीचे भट जे होते त्या भटांना पण ते त्या ठिकाणी असं आपल्या मुठीत ठेवण्याचं काम ते करत होते. अशा पद्धतीचं त्यांचं आज जे नाव होतं ना ते संपूर्ण वराड गावामध्ये त्यांचं नाव होतं. तशाच पद्धती त्यांचा जो दुसरा काका होते कृष्णा वराडकर म्हणून ते या ठिकाणी तहसीलदारपर्यंत म्हणजे ग्रामसेवक तहसीलदार इथपर्यंत त्यांचं ते काम होतं आणि त्यांचे जे आते आहे ते शिक्षक आहे म्हणजे संपूर्ण त्याची बहीण आहे ती आरोग्य विभागामध्ये आहे. म्हणजे असं संपूर्ण हा जो त्यांचा जो घराणा आहे तो सुशिक्षित असा घराणा आणि त्याच्यातून त्यांच्या घराण्यातून हा असा शिकून त्याने आपलं जे कर्तृत्व आपलं जे संपूर्ण जे प्रशिक्षण आहे आज त्यांनी त्या ठिकाणी जे आपले स्टॅम्प ड्युटी म्हणते ते स्टॅम्प पेपरचं त्या ठिकाणी आज पुढे या तहसीलदारामध्ये काम करत असताना त्यांनी आज जी त्यांनी संपूर्ण प्रकल्प तयार केलेली आहे ती खरोखर वाकरण्यासारखी आहे. आणि आज त्याने भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी ह्यामध्ये दानशूर व्यक्ती म्हणजे आम्ही जर त्यांना कधी म्हणालो अरे आम्ही तर कसं आराधनेच करतो त्याला कारण तो आम्ही याच्या करतात हे श्यामसुंदर हे असं असं करायचं आहे हे करायचं अहो काय सांगा काय पहिलं हात घालणार सांगणार हे का आता काय नाही म्हणजे
त्याचं जे हे म्हणजे उदारमत नाही, चांगलं काम करायचं असेल तर त्या चांगलं कामासाठी त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांनी दाननीतीतून दान पारमिता असते ती दान पारमितीतून त्यांनी केलेलं आहे. परंतु त्याचं जे बोलणं आहे ते बोलणं कसं आहे की एकदम कडक, तर त्याला ते असं खोटं असं काय तर ते सहन होत नाही. आणि सहन नाही झालं तर स्पष्ट बोलणार, फक्त कोण आपला नात्याचं असू दे, कोण आपलं कोणी असू दे का काय, त्यांना ते म्हणजे आम्हालाही त्याचे ते विचार आवडलेले आहे की वैचारिक जी मांडणी करायची असेल ती मांडणी जर ऐकून घ्यायची असेल त्याच्याकडून जर सर्व वैचारिक करून घ्यायचं तर आमच्याकडे श्यामसुंदर वराडकरकडून ते शिकून घ्यावं असं मला तर वाटतं. आणि अशा आमच्या तरुण तडफदार हा जो श्यामसुंदर आहे त्याने पुढील काळामध्ये याच्यामध्ये आज त्याचा 53 वय होत आहे. आणि अशा हेच करत असताना त्यांना या आपल्या संपूर्ण आपण जो ज्या ठिकाणी आज या वाढदिवसाचा त्यांचा आम्ही थोडक्यात आपण केलेला आहे. मला तर वाटतं तर प्रत्येक देवाचे वाढदिवस साजरे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे आयोजन अगोदर आपल्याला त्या ठिकाणी करून त्यांचं हे प्रत्येक लोकांचं म्हणजे सर्वांचे ते आपले यांचे असं नाही, ज्यांचे काय चांगलं काम करणार आहे त्या ठिकाणी काम आहे. काही लोक आमचे जे जुने जाणते काम होत गेले त्या ठिकाणी आमच्या बघा राशी कुंभेकर हे त्या ठिकाणी ज्यावेळी कणकवली तालुक्यामध्ये जेव्हा भवन बांधायचं त्यावेळी आणि पहिलं प्रथम म्हणजे आमचे जे पंदुरकर आहे, अंकुश पंदुरकर आहेत, नाना डांबरेकर आहे, ते विंचुलेचे ते आसोलकर म्हणून त्या ठिकाणी आहेत, त्यानंतर तुमचे दांबोडेकर म्हणून ते आहेत. अशा बरेचसे जे व्यक्ती होते ते व्यक्तींनी आज या ठिकाणी जे झाड लावलेलं आहे म्हणजे झाड म्हणजे भारतीय बौद्ध महासभा त्या लोकांनी आणलेले आहे आणि ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज जे भवन तयार झालंय ते त्यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी जे रोपटं लावलेलं आहे ते रोपटं आपण त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आपण आपल्या खांद्यावर त्यांनी करायला पाहिजे. अशा पद्धतीचं बाबासाहेबांचे जे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकर आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं जे आज या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडी आहे आणि या वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना मी आमच्या अध्यक्ष महोदयांना सांगत आहे की या ठिकाणी आमचे समाजभूषण तानाजी कांबळे साहेब या ठिकाणी आपल्याला आता हे आपले काम चालू आहे, परंतु आता आपल्याला या ठिकाणी जी सभासद मोहीम आहे ती सभासद मोहीम आपल्याला चालू करायची आहे आणि सभासद मोहीम कार्य करण्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा समूह आपल्याला जवळ करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कार्य पुढे वाढवायचं आहे. आणि आपण त्या पद्धतीने पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला हे सर्व ठिकाणी कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाड, कुडाळ, मालवण अशा पद्धतीने आपण तिथे जाऊया, फिरूया. प्रत्येकाला वेळ असेल त्या पद्धतीने वेळ द्या. आज मी असेल तर दुसरा त्या ठिकाणी असेल, तिसरा त्या ठिकाणी असेल, असे 4 जण जर 5 जण लोक आपण एक गाडी घेऊन त्या सभासद मोहीमसाठी जर फिरलो तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी ही पुढे वाढवण्याचं काम आपल्याकडे होईल. आणि असं या ठिकाणी की आज आमच्याकडे जे तडफदार म्हणजे या ठिकाणी अॅक्ट्रा म्हणजे आरोग्य विभागाचे अधिकारी म्हणून आज आमच्याकडे दीपकजी कांबळे आहेत आणि ते दीपकजी कांबळे त्या ठिकाणी कांबळे त्यांचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घडण्यामध्ये एवढा म्हणजे अंधविश्वास म्हणजे ते काय सांगेल ते करायला तयार असतात. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना जर सांगितलं एक वेळा मी अशी गोष्ट सांगणार बाबा असं असं आपल्याला करायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी हे अमुक पैसे काढायचे आहे, चिवरचे पैसे होते. बोला सांगा साहेब, ते म्हणलं मी आंबाच्या आम्ही 2 का 3 चिवरचे पैसे देतो. म्हणजे एक चिवर त्यावेळेस 1000-1200 रुपये होतं आणि एका दिवसामध्ये आम्ही अशी 35 चिवर त्या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे. त्याचे साक्ष आमचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी कदम साहेब आहेत. त्या ठिकाणी जे आमचे तसेच आमचे जे म्हणजे आमच्यामध्ये जरी लहान असले तर आता ते तिरकार झालेले आमचे म्हणजे लहान बंधू म्हणजे आमच्या वेळा माझे म्हणजे आमच्या इंजिनियर साहेब जे अनिलजी जाधव यांनी म्हणजे त्यांचा एकदम स्वभाव म्हणजे एकदम मृदू स्वभाव, त्यांना कोणाला दुखवायचं नाही, कोणाला काय करायचं नाही. म्हणजे जी भगवान जो धम्म आहे तो धम्म सांगितलेला आहे की दुसऱ्याचं जर मन दुखवलं तर त्या ठिकाणी हिंसा होते. अशा पद्धतीचे वारणारे आमचे जे अनिलजी इंजिनियर जे आहेत आज या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे आज आपल्याला प्रकाशित पुस्तकांचं जे काम करतायत, कवितांचं काम करतायत, म्हणजे अशा पद्धतीचं समाजसेवेचं काम करत असतं. आपले सर्व लोक आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आमचे जे तरुण तडफदार आपले नेतृत्व करायला पुढील त्याला कारकिर्दीमध्ये जे श्यामसुंदर आहे त्यांना आम्ही संपूर्ण आपलं सर्वांच्या मध्ये तसंच मी आज मुद्दाम सांगेन मी या आंबेडकर कुटुंबामधून त्या ठिकाणी काम करत असतो. मीराताई आंबेडकरांचं मी पर्सनल सेक्रेटरी आणि राष्ट्रीय सचिव माझी म्हणून आहे. तर मी त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणजे जी मीराताई आंबेडकर आणि आमचे जे भीमरावसाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या त्या आजच्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तानाजीराव कांबळे यांना विनंती करतो की आजची सत्कार मूर्ती यांचा आपण जरा संस्कार नंतरच करूया. ते बोलून घेतो ते सत्कार आम्ही आधी बोलतो ते सत्कार करून आपल्या सर्वांचे आदर्श
शिव शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवांना क्रांतिकारी अभिवादन करून आज ओरस या ठिकाणी अत्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 दिग्गजांच्या व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. अनेकांची नावं घेतलेली आहे, पण नाव घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. आदरणीय विश्वनाथ कदम सर असतील, आमचे मित्र प्रकाशराव सांगवेकर असतील, ज्येष्ठ साहित्यिक इंजिनियर अनिल जाधव साहेब, सत्कार मूर्ती आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेब, माझ्या या बाजूला बसलेले आंबेडकर घराण्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक काळ घालवलेले आणि मिराताईचे पीए राहिलेले, राष्ट्रीय सचिव राहिलेले भारतीय बौद्ध महासभेचे आज आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकरजी समाजभूषण जाधव साहेब, त्यांच्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं अगदी पितृतुल्य असं नेतृत्व, व्यक्तिमत्व, अभ्यासक, साहित्यिक आदरणीय विडी जाधव साहेब, 75 वर्षाहून अधिक वर्ष असलेलं तरी सुद्धा आम्ही जिथं त्यांना बोलवतो त्या ठिकाणी ते धावून येणारे आदरणीय विडी जाधव साहेब, त्यांच्या बाजूला आजच्या सत्कार मूर्तीमध्ये जे 2 नंबर आहेत ते आदरणीय दीपक कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सहकारी मित्र भीमराव जाधव, त्याचबरोबर आमच्या समोर बसलेले आमचे मित्र प्रभाकर कदम. या ठिकाणी मला आनंद वाटतोय की गेल्या काही दिवसामध्ये आपण प्रभाकर जाधव साहेबांचा समाजभूषण आहे ते त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याच्यानंतर त्यांच्यावर एक गीत आलं, ते सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विश्वनाथ कदम सरांच्या संकल्पनेनुसार ते सुद्धा आपण गीत मोठ्या प्रमाणात रिलीज केलं आणि आज ते गीत संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये YouTube चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. अजून एक विश्वनाथ सर, आपण काय कार्यक्रम केला तिथे? अशा पद्धतीनं आपण कार्यक्रम करतोय. आज आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक सांस्कृतिक चळवळ, एक सांस्कृतिक वातावरण, राजकीय पक्षांची कामं करता करताच सांस्कृतिक वातावरण, एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ सुद्धा पुढे जाण्याच्या उद्देशानं या ठिकाणी हे जे बसलेले सगळे दिग्गज मान्यवर आहेत त्यांच्या संकल्पनेतून केवळ आम्ही बसलेले आहेत त्यांचाच वाढदिवस साजरा न करता समाजामध्ये, आता समाजभूषण प्रभाकर जाधव साहेबांनी सांगितलं तसं समाजामध्ये काम केलेली माणसं आज हयात आहेत, परंतु ती आता आपल्या घरी बसलेली आहेत वयोमानानुसार. अशा मान्यवरांना शोधून सुद्धा आम्ही त्यांचा यथोचित सत्कार करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. मी या ठिकाणी सांगेन की आज श्यामसुंदर वराडकर साहेबांचा सोशल मीडियावर वाढदिवसाची एक पोस्ट बघितली. काय नाव होतं पाठवणाराचं? साहेब कोणी पाठवलं होतं? प्रथमेश वराडकरांची पोस्ट वाचली आणि खरं तर मी कणकवलीला आलो होतो आणि पोस्ट वाचल्यानंतर इंजिनियर साहेबांना सांगेन की मला असं हरायला झालं. अरे हा श्यामसुंदर साहेबांचा वाढदिवस आहे, ते काय आपल्याला बोलले नाही, पण आपण एवढे सगळे दिग्गज मंडळी एकत्र येतो आणि जर त्यांचा वाढदिवस जर साजरा केला नाही तर त्यांना काय फरक पडणार नाही, पण आपल्या मनाला फरक पडेल. आणि म्हणून मग मी आज कणकवलीला होतो, माझी फॅमिली होती, वाडीतल्या कुटुंबाचीच माणसं होती. मी म्हटलं मी काय झालं तरी 8-9 वाजेपर्यंत कुडाळ सोडू शकत नाही, तुम्हाला एसटीत जायचं ते झाले. मग माझे मिसेस सगळी माझी जी आलेली माणसं ती मी एसटीत पाठवली, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये एक फुल का गुलाबाचा असं पण वराडकर साहेबांना दिलं पाहिजे, त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे या भावनेनं हे आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की वराडकर साहेबांची फार भीती वाटायची आम्हाला की वराडकर साहेब काय बोलतील, काय बोलणार नाही, कशी घरपट्टी काढतील आणि त्या माणसाचं खरं नाही असं जेव्हा लांबून बघून वाटायचं तेव्हा त्यांची खूप भीती वाटायची. विश्वनाथ सरांना मी कधी कधी म्हणायचो नाही होत्या माणसाचं आपलं काय पटणार नाही, तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाऊ नका आणि मी काय त्यांच्याकडे येणार नाही. पण मी खरं सांगतो मला आज एवढं समाधान वाटतंय की जशी आपण म्हणतो की फणसालावरून जरी काटे असले तरी आतमध्ये फणस किती गोड असतो तो सगळ्या समस्त कोकणाला माहिती आहे. आणि माझे हे मित्र प्रभाकर आपले आमचे श्यामसुंदर वराडकर साहेब, मी खरं सांगतो की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर विश्वनाथ कदम सरांच्या माध्यमातून ते माझ्या पाठीशी ज्या पद्धतीनं उभे आहेत त्यांनी जी मला काही साथ दिलेली आहे, मी माझ्या समाजभूषण साहेब सांगेन की उभ्या आयुष्यामध्ये मी आज पदावर असेल उद्या नसेल, पण आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेबांना मी उभ्या आयुष्यात याच्यासाठी विसरणार नाही की हा माणूस लय रोकटोक बोलतो,
आणि त्याची आपली काही दोस्ती जमणार नाही असं जे मला वाटत होतं. पण या माणसाची इंजिनियर साहेब एवढी दोस्ती जमली की भावाच्या पलीकडचं नातं या ठिकाणी यांनी निर्माण केलेलं आहे, त्यांनी साथ दिलेली आहे आणि ती मी कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून आजचा हा वाढदिवस साजरा होत असताना मला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला खूप आनंद होतो. अधिक काही बोलण्याची गरज नाही, पण या ठिकाणी जसं विधी साहेब असतील, समाजभूषण प्रभाकर जाधव साहेब असतील, त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या कामामध्ये किती मास्टर आहे. त्यातली एक गोष्ट मला भावलेली सांगतो. विश्वनाथ सरांनी जबाबदारी सोपवली जिल्हा परिषदेच्या 2 उमेदवारांची फॉर्म वगैरे भरण्याची. तो त्या दिवसाचा जर कालावधी बघितला प्रभाकर जाधव साहेब, तर इतके उमेदवार आणि इतके लोक एवढ्या गडबडीमध्ये होते की 10,000चे 25,000 घे पण माझं हे सगळं पुरं करून दे, इतकी ती गडबड होती. परंतु एक जबाबदारी घेतली 4 दिवस अगोदर विश्वनाथ सरांनी सांगितलं आणि त्यानंतर आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेबांनी जबाबदारी घेतली. त्या दोन्ही उमेदवारांचं मी पुरं करतो. आणि मला या ठिकाणी मुद्दाम सांगायला आनंद वाटेल की इतर उमेदवारांचे त्यांनी भले 1 लाख रुपये इंजिनियर साहेब मिळवले असते 10 लोकांचे, खरं सांगतो, परंतु त्यांचा सगळा जो वेळ होता तो आमच्या जिल्हा परिषदेच्या 2 उमेदवारांना त्यांनी खर्च केला, परंतु पैशाने त्यांनी बघितलेलं नाही. असं एक समाजासाठी दायित्व असलेलं प्रामाणिकपणे काम करणारं व्यक्तिमत्व मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मला आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेबांच्या मध्ये मला पाहायला मिळालं. मी जाता एवढं सांगेन की जसे वराडकर साहेब आहेत तसे या ठिकाणी कालच आरोग्य विभागाचे जे संघटना आहे त्या कास्ट्राईब संघटनेचं जिल्हाध्यक्षपद मला खूप आनंद झाला की काही 2-4 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली होती की त्यांच्या घरी कोणतरी माणूस गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या हे जे काय समाजामध्ये वावरत आहेत ते वावरायला देऊ नका, नाही तर त्यांची नोकरी धोक्यात येईल. असा एक माणूस जाऊन सांगतो आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना कास्ट्राईब संघटनेच्या जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळतं. खरं तर बुद्धांनी जे सांगितलंय की तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्ही चांगलं कर्म केला तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, ते दुसऱ्याच दिवशी बुद्धाने त्यांना हे फळ दिलंय असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून दीपकरावांच्या बद्दल खरंच खूप बोलता येईल की विश्वनाथ सरांनी फक्त आदेश द्यायचा, दीपकराव हे घ्यायचं आहे, दीपकराव ते घ्यायचं आहे, की दीपकरावांनी खिशात पाकिटात हात घातला आणि कधी नाही म्हटलं असं नाही. आणि असा एक ही दोन्ही माणसं बरोबर की आमच्या जिल्ह्यासाठी मी म्हणेन की वरदान आहे. आदरणीय आमचे इंजिनियर साहेब आहेतच, पण आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगेल की आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेब असतील, आदरणीय दीपक कांबळे असतील, हे चळवळीचं वरदान आहे. आमच्या कदम सरांनी सांगितलं, विश्वनाथ कदम सरांनी हे घ्यायचं ते घ्यायचं, की मागे न हटणारे हे दोघे माझे भाऊ, हे माझे जीवाभावाचे मित्र. आज त्यांचा वाढदिवस 53वा वाढदिवस आहे. ते जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाले आणि आम्हा या बसलेल्या सगळ्यांना या बाबीचा आनंद झालेला आहे. आणि म्हणून मी जाता सांगेन वपू काळेंची एक कविता आहे. ते म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पुढचा कडवा असा आहे, असे दांडगी इच्छाशक्ती. माझ्या या दोन्ही भावांची, श्यामसुंदर वराडकर असतील, आमचे दीपक भाऊ असतील, असे दांडगी इच्छाशक्ती मार्ग तयाला मिळतील 70, असे दांडगी इच्छाशक्ती मार्ग तयाला मिळतील 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर, आव्हानाला द्यावे उत्तर. अशा पद्धतीची कविता वपूची आहे, ती मला या 2 मान्यवरांच्या आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देताना मला ती पावलेली आहे. मी अधिक काही न बोलता माझे अत्यंत जीवाभावाचे असे मित्र झालेले आणि माझ्या जीवाभावाला प्रेम करणारे आणि माझ्या या सगळ्या चळवळीमध्ये हात मारला, आवाज दिला की उभे राहणारे माझे मित्र, माझे मोठे भाऊ आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेब आणि माझे दुसरे भाऊ या ठिकाणचे दीपक भाऊ कांबळे यांच्या आजचा खऱ्या अर्थानं आम्ही या बसलेल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आमच्यासाठी एक उत्तम चांगला सुदिन आहे असं मी समजतो. 53वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेब यांना उत्तम आरोग्य लाभावं
त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा करावी आणि उत्तम असं काम त्याने करीत जावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचं नेतृत्वही करण्याची धमक असलेल्या माझ्या या मित्राला ते करण्याची संधी मिळावी अशी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतो. आमचे दीपक भाऊ, मला वाटतं 1-1.5 वर्ष राहिलेलं आहे त्यांचं, त्यानंतर ते सेवानिवृत्त होणार आहे, परंतु आज त्यांना कास्ट्राईब संघटनेचं जिल्हाध्यक्ष पद मिळालेलं आहे. आरोग्य खात्यामध्ये जे कामगार आहेत, जे कर्मचारी आहेत आणि त्यांना काम करण्याची संधी जी मिळालेली आहे ती त्याने त्या संधीचं सोनं करावं आणि आरोग्य खात्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गटातटाचे राजकीय संस्था, संघटना, ट्रस्ट जे म्हणून काय आम्ही सगळे आहोत ते सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना जो म्हणून काय न्याय द्यायला पाहिजे, त्यांच्या ज्या काय मागण्या राहिलेल्या असतील त्या सर्व मान्य करण्यासाठी जी म्हणून पाठीशी ताकद असेल ती आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभी करू. या ठिकाणी श्याम सुंदर साहेब यांचा सुंदर असा वाढदिवस या प्रशस्त अशा वातावरणामध्ये आपण साजरा करतोय. साहेब, पुन्हा एकदा श्याम सुंदर वराडकर साहेब, आप जियो हजारों साल. श्याम सुंदर वराडकर साहेब, आप जियो हजारों साल. साल के दिन हो 50,000, साल के दिन हो 50,000. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. संघामध्ये त्याच्या हे सत्कारा उतरले. नाही बोलून होते, नाही भाऊ विस्कळ करू नका. महाकवी विश्वविद्यालयाचा कागद भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी माझ्या जन्मदिनी या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी तानाजीराव कांबळे, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बी डी जाधव, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय माजी सचिव आदरणीय प्रभाकरजी जाधव आणि अनिलजी जाधव, भीमराव जाधव आणि आमचे दीपकराव कांबळे साहेब. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि या अभिष्ट चिंतन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. मित्र, मला माझा वाढदिवस फार मोठा साजरी करण्याची तशी माझी इच्छा नव्हती आणि मला ते तसं फार मोठं ते प्रसिद्धीच्या झोतात यावं असं मला कधी वाटत नाही. त्यामुळे मी या प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमी थोडा लांब राहिलेला माणूस आहे आणि ते मला तसं अनावश्यक वाटतं. खरं तर माझा वाढदिवस आज होता, कदाचित जर ती वेळ जुळली असती तर आजचा आपला कार्यक्रम झाला नसता. कारण मी काल माझा वाढदिवस आज असल्यामुळे मी कालच आजही समाजामध्ये जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत ती कातकरी समाजाची मुलं येते, ज्यांचं हॉस्टेल आहे बेतळा मामाडेला, मग त्या मुलांसाठी मी 5,000 रुपयाच्या वया खरेदी केलेल्या होत्या आणि त्या मला वया आज द्यायच्या होत्या. परंतु योगाला तिथे आमचे जे मित्र आहेत ते आई उद्या आहेत त्यांना मी फोन लावला रात्री. ते म्हणाले की सध्या तिथे पाणी टंचाई आहे, त्यामुळे त्या मुलाला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरीच थांबा, हॉस्टेल चालू झालेलं नाही. तर म्हटलं मग ठीक आहे. मग त्याने मला म्हटलं की ज्या दिवशी आमचं हॉस्टेल चालू होईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो. मी त्या दिवशी ते म्हटलं मला सांगा, मग आपण ते वयाचं करू. आणि आज जो मी काय आहे ते माझ्या मनामध्ये जी काय माझ्या समाजाबद्दल असलेली सामाजिक संवेदनशीलता आहे याचंच ते खऱ्या अर्थाने परिपाक आहे. कारण आम्ही विश्वनाथजी कदम, मी आणि संजय पेंडुलकर हे एकाच वेळी समकालीन तिन्ही कार्यकर्ते आहोत. ते धार्मिक संघटनेकडे त्यांचा ओढा जास्त होता, त्यामुळे ते धम्मकार्यात मग्न झाले. मला थोडं राजकारण ह्याच्यामध्ये स्वारस्य असल्यामुळे, कारण मी विद्यार्थी संघटनेपासून घडत गेलेलो असल्यामुळे मी त्या क्षेत्रात थोडा सक्रिय राहिलो आणि मी जास्त ओढा माझा त्यामुळे राजकारणाकडे राहिला आणि मी राजकारणातच सक्रिय राहिलो. आणि हे सगळं आम्ही तिन्ही कार्यकर्ते या जिल्ह्यातले, त्या तिन्ही कार्यकर्त्यांना आम्हाला या जिल्ह्यातले जे ज्येष्ठ माणसं आहेत, मग वीरा धामापूरकर गुरुजी असतील, वर्ष फुटलेकर गुरुजी असतील, डांगमोडेकर गुरुजी असतील, आमच्या वेगुर्ल्याचे वीरा आकुलकर, ही सगळी ज्येष्ठ मंडळी आणि या सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या सहवासामध्ये आपल्या जे काही संस्कार झाले त्याचं त्या एकूण सगळ्या संस्कारांचं परिपाक म्हणजे काय असेल तर हे आपले व्यक्तिमत्व. मी जो काय आहे उभा तो केवळ त्यांच्यामुळे.
दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की मला ते आवडतं, म्हणजे मी पहिल्यापासून थोडा माझ्या स्वभावाचा जो गुण आहे तो कदाचित दुर्गुण सर बहुतांश लोकांना तर दुर्बळ वाटतो, परंतु काही जे माझ्या स्वभावात फिदा आहेत ते माझ्यापासून कधीही दूर गेले नाही. त्यामुळे मला मी सातत्याने जपण्याचा प्रयत्न केला. वाड्यामध्ये सुद्धा बारीक सारीक कधीतरी भांडणं झाली तर मी ज्यावेळी लहानपणात थोडायला जातो तर मी स्पष्टच बोलायचो. आणि मग कधी कधी ते लोक मला ज्याला वाटलं की माझ्या हा विरोधात बोलला तो मला शिव्या द्यायचा. तर माझ्या मनात काय नाही, मला एकच समोर असतं की आता आपण यांनाही सांगायचं आणि ते जर मी नाही सांगितलं तर मला रातभर झोप लागेल. त्यापेक्षा मी काय करतो, हे टेन्शन मी घेऊन त्यापेक्षा आहे तिथेच मोकळं करतात. तिथे बोलल्यानंतर आपण बाजूला गेलो तर आपल्या तर मनात सुद्धा विषय नसतो आणि आपल्या आकल बुद्धी ठेवून वगैरे आपल्या स्वभाव आहे. त्याच्यामुळे ते जर बोललो नसेल तर त्रास होतो, त्यामुळे मला बोलावंच लागतं आणि तो माझा स्वभाव आहे. त्याच्यातूनच माझी जास्त काही मैत्री मोजक्या लोकांची मैत्री झाली की एवढी अतूट जुळली की कधीच तुटू शकत नाही. आणि मी एक गोष्ट लक्षात माझ्या आयुष्यात तर एक गमत मी सांगतो की मी 3 वेळा फार मोठं म्हणजे मी मृत्यूच्या प्रसंगातून बाहेर आलेलो आहे. मी लहानपणी पाण्यात डुबलो, मला तिसऱ्या माणसाने काढलं. त्याच्यानंतर मी एकदा एसटी खालीच मरणार होतो लहानपणी असताना, तिथे वाचलो. एकदा माझ्या अंगा म्हणजे एवढा अंतर घनसाने अशी उडी मारली बंद प्राणी तो. तर त्यावेळी या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा मी जगलो तेव्हा मी एक माझ्या माइंडमध्ये सेट केलं, तर आपल्याकडे हे लोक असं म्हणतात की हा बरा नाही किंवा असं वाईट बोल आम्हाला उलट सुलट सांगतो आणि तरी सुद्धा मी जगतो. म्हणजे मला ह्या नियतीने हे सत्य बोलण्यासाठी जन्माला घातलेलं ज्या वेळी होईल आणि अयोग्य वाटेल ते प्रहार करायचा. भले काय त्याच्यामुळे काय मृत्यू येणार असा भाग नाही. मी एक निश्चित गोष्ट केली की आपण जेव्हा सत्य बोलतो तेव्हा सत्याला भीती कशाची काहीच भीती बाळगण्याची गरज नाही. आणि ज्यावेळी आपली वाद सत्य असते त्यावेळी एक लक्षात ठेवा, आपण मनापासून एखादी गोष्ट करतो किंवा बोलतो हा नियतीचा आशीर्वाद असतो. आणि ज्यावेळी तुमच्या मागे नियतीचा आशीर्वाद असतो, तुम्ही कुठल्याही खडकावर आदरा तुमची बोट फुटून जाऊ दे, तुम्ही तिथे वाचणार नसेल. हा माझा एक स्वतःचा समज आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये मी कधी जास्त रमते. त्यामुळे मला जे आहे ते मी स्पष्ट बोलतो. मी दान घेतलं काल सुद्धा मी आमच्या कोकण पायस म्हणून मीटिंग संपली, ती झोपल्यानंतर मला 2-3 तास झोप लागली नाही. जे काय विषय माझ्या मनात चर्चेत होते ना, मी ते अस्वस्थ म्हणायला नाही, हे चुकीचं घडलं, आपल्याला हे करायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे. आणि ते मग जर बोलण्याची मला व्यक्त होण्याची संधी नाही मिळाली तर माझं अंतर्मन पुढेच राहतं. हा माझा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आपल्याला ती स्पष्ट बोलण्याची सवय झालेली आहे. आणि तुम्ही माझी जी स्तुती केली काय, ती स्तुती जी तुम्ही काय केलेली आहे ती स्तुती योग्य अयोग्य ती माझ्या उर्वरित येणाऱ्या जो काय काळ असेल त्याच्यामध्ये ठरेल. आणि त्याच्यावर तुम्ही स्तुती जी काय स्तुती केली त्या स्तुतीसाठी मी पात्र आहे किंवा नाही हा येणारा काळ ठरतो. पण जे काय माझ्या मित्र परिवाराने स्तुती करताना सांगितलं, आज मला बरेचसे हे पण आहेत माझ्या गावातल्या, म्हणजे वराड माझा ग्रुप जो गाव म्हणजे त्याच्यात माझा काय समाज नाही, पण अतिरिक्त गावातले जे वेगळे लोक आहेत त्यांनी पण माझं एवढं भरभरून कौतुक केलं की त्यांनी सुद्धा या माझ्या महसूल प्रशासनातल्या कामांवरच बोट ठेवलं. कारण त्यांना बरेच वेळा त्यांच्या बाबतीत त्यांना माझा तसा प्रॅक्टिकली अनुभव आलेला होता. आणि तेच मुद्दे त्यांनी आजच्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली सुद्धा हे तुम्हाला शुभेच्छा देतात त्या मुद्द्यांचा आवर्जून त्याच्यामध्ये उल्लेख केला. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना तुम्ही स्तुती केली. आज माझ्या गावातील माझ्या मित्र परिवाराने स्तुती केली. त्या सगळ्या स्तुतीमध्ये माझं मन भरून आलं आणि मला असं वाटतं की आज माझी जबाबदारी याही पुढे वाढली. त्या प्रशासनामध्ये काम करत असताना काही गोष्टी आता तुम्ही सगळी स्तुती केली, परंतु तुम्ही काय काय केलेलं आहे किंवा काय काय करू शकेल ह्या गोष्टी ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्याच्यावर भाष्य करणं हे प्रशासकीय दृष्टिकोन असतात. हा व्हिडिओ किंवा काय असेल ते बाकीचा जो कोणाच्या तरी समोर घालणार ते कोणतं नाही ते माझ्या अडचणीत ठरू शकते. त्यामुळे जे काय प्रशासनामध्ये केलं किंवा मी करतो माझा एक मगाशी सुद्धा माझ्याबरोबर व्हिडिओ जादा होते प्रवास करताना एका मुलीचा मला तिथे फोनला काका माझं काम झालं. जे कामासाठी मी 4-5 दिवस सतत प्रयत्न करत होतो आणि ते झालं नाही. आणि आज तर मी एवढं ठरलो की आज त्या मुलीला मी कमिटमेंट केली होती, तुझं उद्या काम मी हाती देणार म्हणजे देणार. योगायोग असेल की दुपारी ते काम होऊ शकलं नाही, पण मी लगेचच आणि मला आता इकडे यायचं होतं त्यामुळे मी नंतर नावेला झालं मी तिथे गेलो, संमती सांगितलं सर माझ्याबरोबर आणि त्याला ही मुलगी ते थांबणार आहे, किती वेळ थांबायची, मी जाणार आहे पण हिचं आज काम तुम्ही दिलं पाहिजे. हो म्हणून मी फक्त आणि मी 15 त्याने मला सांगितलं 15-20 मिनिटं लागतील. मी गाडी घेतली, निघून आल्यानंतर वाटेत माझ्या व्हिडिओ जाधव क्रॉस होते, माझा स्पीकरचा आवाज मोठा होता गाडी. तिने फोन केला, काका तुमचं काम माझं काय हे तुमचं काम ते मला ऑर्डर मिळाली, काम झालं. मी म्हणलं ठीक आहे आज जा, आज अल्लाह तेरे ऊपर मेहरबान आहे. ठीक आहे तर 4 दिवस मी ज्या कामासाठी प्रयत्न करते होत नव्हतं. आज देवगाव तिथे 15 मिनिटं ती थांबली, तिला ती खुश झाली. नंतर म्हटलं तुला काय नाही समजलं तर उद्या ऑफिसमध्ये ते घेऊन ये, पण तू
तिचं जे काम होतं ते मार्गी लागल्यामुळे ती ज्या पद्धतीने खुश झाली किंवा त्याच्या चेहऱ्याला एक वेगळं समाधान आलं, हा समाधान म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद. आणि विशेष म्हणजे त्याच्यात माझा एकही रुपयाचा इंटरेस्ट नाही, पण मी त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला. मला एक समाधान झालं की तिचं काम झालं, कारण तिच्या वडिलांची माझी चांगली मैत्री असल्यामुळे ती परत परत त्याला सांगायची, मग त्यांचे फोन यायचे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण एखादं काम करतो, जेव्हा एखादं काम आपण कुठल्याही मनामध्ये हेतू न बाळगता करतो आणि त्याच्यामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं स्वारस्य म्हणजे शुद्ध हेतू असतो, तेव्हा त्या कामाचे केलेले पुण्य हे आपल्याला निश्चित मिळतं. आणि ते कदाचित हे सगळं केलेलं माझ्या आजवरच्या 27 म्हणजे आता मला 28 वर्ष या क्षेत्रात झाले प्रत्यक्ष काम करताना, आणि उर्वरित अशा सगळ्या आयुष्यामध्ये जे काय मी बरं वाईट चांगलं काम केलं असेल त्याचा कदाचित हा एकंदरीत सगळा परिपाक असल्यामुळे जे काय आहे तो मी आज आणि हे सगळं करत असताना मलाही खूप वेळा त्याचं समाधान वाटलेलं आहे. म्हणजे आपण काहीतरी केल्यानंतर एक चांगलं काम केल्यानंतर फळ मिळतं, पण ठीक आहे मला समाधान मिळालं, आशीर्वाद मिळाला. आणि हेच आपल्यासाठी फार मोठी गोष्टी आहेत जीवनामध्ये, आयुष्य काय येणार जाणार. आणि एक गोष्ट मी स्वतःला एक समजतो, माझं एक म्हणणं आहे की चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याने ह्याच गोष्टीचं अनुकरण करावं की मी गौण आहे, माझ्यासाठी चळवळ ही महत्वाची गोष्ट आहे, ती मोठी आहे. जर चळवळत नसेल, ती संस्थात नसेल, तर माझ्या जगण्याला जीवनाला अर्थ काय. त्यामुळे मी कधी कधी जर चुकीच्या पद्धतीने भटकलेली दृष्टिकोन ठेवून नाही मी असंच करणार, मला असंच पाहिजे, असंच व्हायला, ह्या सगळ्या गोष्टी जर मी मनामध्ये आणल्या तर या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं. त्यामुळे कधी कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं अस्तित्व हे आपण दुसऱ्यावर कोणाचे अवलंबून असतं, त्याचवेळी आपलं अस्तित्व निर्माण होतं. आपण म्हटलं मी म्हणजे सगळं आहे, तर असं नाही. की आपण ज्या सामाजिक चळवळीमध्ये काम करतो, एखाद्या राजकीय पक्षात काम करतो किंवा धार्मिक संघटनेमध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे की माझ्या मनासारख्याच प्रत्येक वेळी गोष्टी होतील असं नाही, परंतु 99% होत असताना 1% जर मागे पुढे झालं तर ते मी ऍडजस्टमेंट करून ठेवली पाहिजे. आणि तीच माझी महत्वाची आहे, कारण ही जर चळवळ नसेल, ही जर राजकीय मुवमेंट नसेल, तर माझ्या जगण्याला आणि माझ्या जीवनाला अर्थ ते शून्य आहे. आणि मग माझं जीवन शून्यात जगण्यापेक्षा त्या चळवळीशी कुठेतरी अटॅच होऊन जगलो तर माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सोनं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आता त्यावेळी या सगळ्यांबरोबर फिरताना ज्येष्ठ कार्य करतो, त्यावेळी विश्वनाथ कदम सगळे मला वाटतं लेटेस्ट नोकरीत होते, आम्ही नोकरीत नव्हतो. संजय गडकर माझा मित्र तर तुझा धंदा करत होता, त्याच्याकडे धंदाच होते, माझ्याकडे कायच नव्हतं काय. पण दुसरी गोष्ट, माझ्या घरात मुळात शिक्षण असल्यामुळे माझे काका क्लास 4 ऑफिसर रिटायर्ड झाले होता, त्यामुळे मला प्रशासन विषय म्हणजे मी एखादी सर असं वाचलं, एखादा शासन मी डायरेक्ट त्याचा अर्थ लावू शकतो, फक्त मराठी सुस्पष्ट तुम्ही हे असं आहे असं. त्यामुळे माझं ते मला बऱ्यापैकी आकलन झालेलं आहे, कदाचित ती देणच असावी काय हे सहज होत नाही. पण मी एखाद्या कुठल्याही अधिकारी नाही साहेब असं असं हे पटवून मी लगेच देऊ शकतो की मला त्याचं आकलन बरोबर होतं, त्याचं मी फिडिंग बरोबर करू शकतो. हा माझ्यात असलेला एक गुण आहे, तो काय आहे, तो कदाचित माझ्या त्या आईवडिलांच्या कृपेने किंवा माझ्यामध्ये असलेली एक सामाजिक भावना, काम करण्याची पद्धत, यातूनच मला हे सगळं जे काय मी जो काय आहे किंवा जे काय आज माझ्यासमोर आहे, जे काय मला मिळालेलं आहे, या सगळं म्हणजे मी ज्यांच्यासाठी काम केलं त्यांचे आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद आणि कृपादृष्टी याच्यामुळे मी माझ्या जीवनात इथपर्यंत जो काय आहे तो आहे. आणि त्याच्यामुळेच ह्या आजपर्यंत मी जीवन यशस्वीरित्या संपूर्ण जगू शकलो. आणि ह्या संपूर्ण जीवनात मी आता माझ्या कौटुंबिक जीवनात सुद्धा सुखी आहे. म्हणजे माझा काय प्रॉब्लेम, मला वगैरे एक मुलगा आहे, फक्त आता माझ्या आई वगैरे देतो, त्यामुळे थोडासा आता ती अंतुन बेडवर असल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होतो का तिची सेवा करणे जमचं नसेल. तर मला मी जे काय आजपर्यंत आहे जीवन जगलो आणि मला जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी मिळाल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मनापासून समाधानी आहे. आणि हेच ह्या समाधानामुळे मी भविष्यात आणखीन जोमाने काम करीन. आपण या ठिकाणी माझी आज अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून मला माझा जो गुणगौरव केला याचीही माझ्या मनामध्ये कायम मी जतन करून ठेवली आजची स्मृती. आणि आपण त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी जबाबदारी आणखीन वाढली आणि तुम्ही जी कौतुकाची थाप दिली त्याच्यातून मला नवीन ऊर्जा मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल. आणि नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा घेऊन येणाऱ्या भविष्यातल्या जीवनामध्ये मी नव्याने पुन्हा एकदा नवीन माझी नीव सुरू करेन आणि मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि या निमित्ताने आजच्या या केलेल्या सत्राला उत्तर देताना हे मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एखादा शब्द मागे पुढे राहिला असेल किंवा कमी जास्त झाला असेल तर तुम्ही माझे सगळे ज्येष्ठ आहात, मित्रपरिवारात द्या, तुम्ही मला समजून घ्या आणि समजून घेऊन मला त्याच्यामध्ये क्षमा करावी असंही सांगतो. आणि आपण आजच्या दिनी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे मित्र दीपक कांबळे, जसा माझं या ठिकाणी आपण अभिष्ट चिंतन केलं, परंतु आमच्या चळवळीतले माझे सहकारी दीपक कांबळे, मी दीपक कांबळेला गेली बरीच वर्ष ओळखतो. म्हणजे मी जेव्हा प्रचार पाटील विभागाचा सचिव झालो जिल्हा कार्यक्रम
त्यावेळेपासून मला वाटतं दीपक कांबळे तालुक्याचे सरचिटणीस किंवा काहीतरी त्या पदावर होते आणि तिथून माझी गेली 20-25 वर्ष वळ. हा माणूस किती एकदा फोन केल्यानंतर त्यांना तुम्ही बोलवलं 4-5 तास किती ते वेळ जाणे वेळ दीपक कांबळे इतका वेळ कोणीच देऊ शकत नाही. मनात आणलं एखादी गोष्ट त्यांना 4 तास जरी बसावं लागलं एखाद्या कामासाठी ते बसून, कारण मी आणि विश्वनाथ करत त्यांची विश्वनाथ कदमांबरोबर फिरताना ते बरेच वेळा मी बघितलेलं आहे. ते 4-4, 5-5 तास ओरसमध्ये हा विषयात बसून आणि त्याच्यात त्या चर्चेत आउटपुट काय येतो भाग नंतर. पण अशा पद्धतीने वेळ देणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि अशा पद्धतीचा आमचा एक मित्र कास्टाक संघटनेचा जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली, तर त्यांच्या निवडीस मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी पुढील काम त्यांचं जोमाने करावं, त्यांना येत्या पुढील कामात परमेश्वरानं यश देऊ, त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. अशा प्रकारे या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझा मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय धन्यवाद. आता आपण सत्काराच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आजचे सत्कारमंत्री आमचे श्यामसुंदर महाडकर यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव कांबळे यांनी पुष्पगुच्छ आणि शाळा निवड करावा असं मी त्यांना विनंती करतो. 2 सत्कार मोठे आपण मध्ये घेऊया. जवळ आपण अंतर सगळे दिसतात दादा, नाही तर मागे वाद. आज या ठिकाणी आमचे मित्र श्यामसुंदर वराडकर यांचा 53व्या वर्षामध्ये जे पदार्पण करत आहे त्यानिमित्त त्यांचा वाढदिवस आपण सर्व मित्रमंडळी इथे साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे दीपक कांबळे जे कास्ट ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. आरोग्य विभाग कास्ट ट्राईब जिल्हाध्यक्ष हे दोघांनाही पुढील आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी त्यांना दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो, मंगलकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आदरणीय तानाजीराव कांबळे समाजवादी तानाजीराव कांबळे यांना विनंती करतो त्यांनी या दोन्ही सत्कारमूर्ती यांचा सत्कार करावा. तो नंतर घेऊया. आज या ठिकाणी आदरणीय तानाजीराव कांबळे हे श्यामसुंदर वराडकर आणखी आमचे दीपक कांबळे या दोघांचाही ते सत्कार करत आहे. या सत्काराच्या सोबत शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर आहे, समाजभूषण सर तुम्ही प्रभाकर जाधव आहे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ विभूतेंद्र व्यक्तिमत्व ज्याचा उल्लेख करता येईल असे व्ही जाधव आहेत. राष्ट्रीय लोक कदम आहे, त्याचप्रमाणे आमचे युवा व्यक्तित्व आणि प्रभाकर करंदळकर प्रभाकर कदम आदरणीय तानाजीराव कांबळे त्या ठिकाणी त्या दोघांचा व्यवस्थित सत्कार करत आहे. तानाजीराव कांबळे स्टँड आली. आपल्या आपण गेले 1 तासभर पाहत आहे आदरणीय इंजिनियर साहित्य अनिल जाधव साहेब
हे छानपैकी असं सगळं सरकारने करत वाढवत घेतलेलं आलेलं आहे. आता ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय रामशंकर वराडकर सर यांचा या ठिकाणी केक कापला जाईल आणि आजच्या या चांगल्या दिवसाच्या निमित्तानं दोघांनाही या ठिकाणी जे दोन मान्यवर आहेत या चळवळीमध्ये चांगलं काम करतात, आदरणीय श्यामसुंदर वराडकर साहेब आणि आदरणीय दीपक भाऊ कांबळे, आता हे असं एकत्रितपणे म्हणजे आधी वराडकर साहेब आणि नंतर दीपक भाऊ केक कापतील. आपण गाणं म्हणूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर श्यामसुंदर, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. एक दुसरी छोटीशी छान आहे का गावाला लवकर पुष्पगुच्छ द्या त्यांना. बढिया. एक मिनिट. हा आवाज आवाज. थँक्यू, धन्यवाद. एकदा टाळ्या होते विश्वनाथ सर, जोरात जोरात द्या 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 द्या. कर्तव्यच आहे विश्वनाथ, म्हटलं आज तुम्ही आलेच पाहिजे, आम्हाला समाधान वाटतंय. बरोबर. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.